नमस्कार. जुन्नरमध्ये आज आपण आलेलो आहोत आणि जुन्नरच्या ज्या लोकांच्या समस्या आहेत, नागरिकांच्या ज्या समस्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी काय धोरणं आहेत याविषयीची चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे शिवसेना या पक्षाकडून उमेदवारी असलेले मंदार बुट्टे पाटील आज आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. न्यूज अँकरमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. जय जिजाऊ जय शिवराय जय मला महाराष्ट्र. सांगा, जुन्नर हा जो आपलं जे शहर आहे तर एक ऐतिहासिकदृष्ट्या संपन्न असं शहर आहे. एकंदरीत मला सांगा की आता सध्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत लोकांसमोर, तुम्हाला काय वाटतं की जे प्रामुख्याने प्रॉब्लेम्स आहेत इथं? आता प्रामुख्याने सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे आपले फिल्टर प्लॅन्ट आहे जुन्नर नगर परिषदेचा, त्या ठिकाणी फिल्टर प्लॅन्टवर आजपर्यंत बराच खर्च झालेला आहे, कोट्यावधी रुपयाचा खर्च झालेला आहे. परंतु पावसाळ्यामध्ये नागरिकांना गढूळ पाणी येतं, त्यामुळे भरपूर समस्या उद्भवतात, भरपूर आजार, भरपूर रोग होतात नागरिकांना. त्यासाठी त्या फिल्टर प्लॅन्टची पहिली दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचं आहे. लोकांना, जुन्नरच्या शहराच्या जनतेला शुद्ध पाणी मिळणं हे याला प्राधान्य आम्ही जे उमेदवार आहेत हे भविष्य काळात देणार आहे. शुद्ध पाण्यासोबतच आणखी काय वाटतं की ज्या समस्या आहेत त्या सोडवायला हव्यात? शुद्ध पाण्यासोबत जे आता आपले रस्ते आहेत, हे रस्त्यांची उंची दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. वाढत चालली म्हणजे जे ओटे आहेत घराचे ते खाली चाललेले, रस्त्याची उंची वाढत चालली, पाणी यायला लागलेले. त्यासाठी आपल्याला जे रस्ते पुन्हा आपण करणार, ज्यावेळेस करणार त्यासाठी रस्ते खोदकाम करून ते रस्ते झाले पाहिजे, ही आमची प्रायोरिटी दुसरी राहणार आहे. तिसरी प्रायोरिटी म्हणजे आपण अंडरग्राऊंड जे आपले वायर्स वायर आहेत, लाईटचे वायर आहेत, तिसरं प्राधान्य आपण त्या गोष्टीला देणार आहेत. ते आपण अंडरग्राऊंड करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहेत. निश्चितच जुन्नर शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास व्हायलाच हवा, ही तुमची इच्छा आहे आणि त्याच दृष्टीने तुम्ही प्रयत्न देखील करणार आहात. आम्हाला जुन्नरविषयी आणखी एक कुतूहल म्हणजे जुन्नर हे एक पर्यटनाचं एक मोठं केंद्र आहे. इथं बऱ्याच महाराष्ट्रभरातून इथं पर्यटक इथं येत असतात. एक पर्यटनाचं शहर म्हणून जुन्नरकडे पाहिलं जातं. इथं ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे या शहराला. छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी ही जुन्नर आहे. तर असे काही जुन्नर शहरात ते ऐतिहासिक वाडे आहेत, इथल्या पेठा आहेत. तर हे हेरिटेज हा वारसा जपण्यासाठी काही असा खास प्रयत्न केला जाणार आहे का? आणि पर्यटनाच्या दृष्टीनं नक्कीच पर्यटन विभागाच्या मार्फत आपण त्यासाठी जे आपले जुन्नर शहरातील जुने वाडे आहेत, हे जसं तुम्ही सांगितलं की इथं हेरिटेज किंवा स्टे जे पर्यटक येतात त्यांना राहण्याची सुविधा त्या वाड्यांमध्ये किंवा काय, तर त्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे टाकणार आहे. त्या असं संदर्भात असं काही स्पेसिफिक तुम्ही योजना वगैरे राबवणार आहात का? कारण की मी तुमचा आता जाहीरनामा पाहत होतो, तर त्याच्यात तुम्ही बरेचसे मेन्शन केलेत की तिथले वाड्यांची दुरुस्ती वगैरे किंवा या गोष्टी असतील, किंवा त्यासाठी तुम्ही पत्रव्यवहार वगैरे केलेले आहेत. वाडे म्हणजे जी आता तुम्हाला सांगितली मी, प्रामुख्याने आमच्या इथे रोकडे मारुती वसाहत आहे आणि पंचलिंग वसाहत आहेत. या रोकडे मारुती आणि पंचलिंग वसाहतमध्ये आपण रोकडे मारुती आणि पंचलिंग वसाहतमध्ये आपण गृहनिर्माण पुनर्वसन योजना अंतर्गत शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. हे वाडे वगैरे नाहीत, तुम्ही जे म्हणताय हेरिटेज वाडे जे आहेत, जुने वाडे, हे त्या वाड्यांसंदर्भात नाही. ही आपली पंचलिंग वसाहत आहे आणि रोकडे मारुती वसाहत आहे. त्याच्यामध्ये जे आहे आता मी हे पाहिलं होतं इथं तुम्ही जे पत्र पाठवले पाहिजे, हे नगरपालिकेचं, हे जुन्नर नगरपालिकेचं ऐतिहासिक इतिहासकालीन इमारत आहे. हिचं नाव आहे श्री छत्रपती शिवाजी कॉलेज हॉस्पिटल. येथे सन 1936ची पुरातत्व वास्तू संग्रहालयाकरिता अंतर्गत बदलाकरिता जी कोनशिला लावली होती, म्हणजे त्या काळात 1936मध्ये त्या काळात ब्रिटिश सरकार हे देत नव्हतं, सोयीसुविधा देत नव्हतं. तेव्हा जुन्नर शहरातल्या नागरिकांनी व शहरातल्या लगतच्या नागरिकांनी काही आर्थिक स्वरूपात देणगी घेतली आणि त्या ठिकाणी ते प्रसूतिगृह उभारलं. तिथं जनाबाई रोकडे यांच्या पुढाकाराने आणि आमचे खापरपंजोबा असतील रावसाहेब बुट्टे पाटील यांच्या सर्वांच्या पुढाकाराने ते कॉटेज हॉस्पिटल उभारणी केली. आणि त्या ठिकाणी ती उभारणी करत असताना पुरातत्व वास्तू संग्रहालयाकरिता तिथं जे हे चालू आहे इंटेरियर बदलाकरिता जे जुन्या कोनशिला लावल्या होत्या 1936च्या, त्या काढल्या आणि काढून ते फेकून देण्यात आल्या. म्हणजे असं आहे की जुन्या लोकांनी जे उभारले त्या काळात जी सुविधा देत नव्हते ती सुविधा दिली आणि ते उभारलं. त्यांचा आपण इतिहासच नाकारतोय का, असं काहीतरी कुठंतरी ती घटना घडली होती. त्यामध्ये प्रामुख्याने जे बांधकाम अधिकारी होते आमचे देशमुख म्हणून, ते झाले. यांच्यावर मी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो होतो. एक सजग नागरिक म्हणून गेलो होतो. आपण हे जुने ऐतिहासिक वाडे जपले पाहिजे, त्याचं आपण जतन केलं पाहिजे. या उलट प्रशासन त्याची तोडफोड करत होतं. त्यामुळं
त्याच्यासाठी मी भरपूर प्रयत्न केले. बरोबर हे एक आहे की जुन्या वास्तूंचं किंवा जे हेरिटेज आहे त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे. प्रशासनाकडून देखील हे पाऊल उचलणं गरजेचं आहे. पण त्यासोबतच एक नागरिकांमध्ये देखील जागरूकता असायला हवी की अरे हे आपलं हेरिटेज आहे, हा वारसा आहे. पण ही जागरूकता नाही आहे लोकांमध्ये. तुम्हाला वाटतं की याविषयी लोकांमध्येही प्रबोधन करायला हवं? ती जागरूकता जे लोकप्रतिनिधी आहेत, ज्या आजी आहेत, माजी आहेत, जे भावी आहेत, या लोकप्रतिनिधींनी, या समाजसेवकांनी जनतेमध्ये जागरूकता करणं गरजेचं आहे. काय होतं, हल्ली सोशल मीडिया आलेली आहे, त्यामुळे आपल्याला लगेच इन्स्टंटमध्ये कुठं काय घडलं हे समजते, तुमच्यामार्फत समजतं किंवा अनेक पत्रकार बंधूंच्या मार्फत लगेच समजते, विदिन मिनिट समजते. त्यामुळं हे जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे समाजसेवक आहेत, यांनी जनतेमध्ये ही जागरूकता आणणं गरजेचं आहे. जनतेचा कायम चांगल्या कामांना पाठिंबा असतोच. त्यावेळी मला सांगतो तुम्हाला, जसं जेव्हा मी हे पत्रव्यवहार केला, जेव्हा सोशल मीडियाला बाईट वगैरे झाली, म्हणजे जनतेने एवढा उत्कृष्ट प्रतिसाद दिला मला. जिथं भेटायचे तिथं म्हणायचं हे काम तुम्ही शेवटपर्यंत न्या, हे काम शेवटपर्यंत न्या. त्यानंतर त्या माझ्या प्रयत्नाला यश आलं आणि ज्या कोनशीला लावल्या तोडून फेकण्यात आल्या त्या पुन्हा तिथं लावण्यात आल्या. म्हणजे एवढं प्रामाणिकपणे काम आपण केलं पाहिजे. प्रत्येक समाजसेवक जो आहे तो स्वतःला समाजसेवक म्हणून घेतो. हे त्यांनी काम जे पहिले तुम्ही काम एखादा ठेका उचलला तो शेवटपर्यंत नेण्याचं धाडस ठेवलं पाहिजे. बरोबर, जनतेत देखील हे प्रबोधन होणं गरजेचं आहे. जुन्नरचा जो हा प्रदेश आहे, हा जो एरिया म्हणू शकतो, हा आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आहे सध्या, बिबट्या. इथं जवळच माणिक ढोहचं जे आहे बिबट निवारण केंद्र, इथं बरेचसे बिबट्या वास्तव्य देखील आहे. पण हा आसपासचा जो परिसर आहे, इथं बरेचशा बिबट्यांचा संचार आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यामुळं लोकांच्या सुरक्षिततेला देखील धोका निर्माण होतो. या दृष्टीने अशी काही स्पेसिफिक पावलं उचलायला जायला हवीत. काय वाटतं तुम्हाला याविषयी? आता बिबट्या तुम्ही जर बोलला हा विषय, आता स्वतः आमच्या इथं पंचलिंग वसाहत आहे, त्या ठिकाणी रात्री बिबट्या येतो. तर त्या बिबट्याच्या भीतीने लाईट वगैरे कमी आहे. नगरपालिकेने जशी पाहिजे माझी लोकप्रतिनिधींनी सुविधा द्यायला पाहिजे तशी दिली नाही. काय बेसिक गरजा असतात, लाईट, पाणी, रस्ते, तर ती लाईटची सुविधा नाही. मी स्वतः स्वखर्चाने 2 महिन्यापूर्वी तिथं लाईट बसवल्या, सोलर लाईट बसवल्या, जवळपास 8 सोलर लाईट बसवल्या मी. आणि आपण जो बिबट्याचा विषय घेतला आहे, काय होतं आहे, बिबट्या कधी जी शासकीय यंत्रणा आहे, मॅनपॉवर, वन विभाग 100% त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतो. पण शेवटी त्यांना पण मर्यादा आहेत, त्यांना पण काही नॉर्म्स आहेत, नागरिकांना पण नॉर्म्स आहे. आपण बिबट्याला काही गोळी नाही मारू शकत, ठार नाही करू शकत आपण त्याला. मग त्याच्यासाठी आपण अवेअरनेस केला पाहिजे जनतेमध्ये, की तुम्ही कुठं शेतात जाताना, रात्री जात असाल पाणी भरायला वावरामध्ये, तर आवाजात मोठा एखादा टेप घ्या, गाणी लावा. काय होतं, बिबट्या सर्वात भित्रा प्राणी हा मांजर नाही, बिबट्या आहे. बिबट्या आवाजाला आणि गाडीचा आवाजाला आणि तुमचा याला आवाज, लाईट या गोष्टीला घाबरतो आणि तो पळून जातो मागं. तर ही अवेअरनेस होणं गरजेचं आहे. आपण वावरात पाणी भरायला जातो तर टेप लावून किंवा साऊंड लावून गाणी चालू ठेवायची किंवा मोठा टॉर्च ठेवायचा, असं काहीतरी ठेवलं पाहिजे, मशाल वगैरे ठेवायची. त्या याने बिबट्या 100% निघून जाणार. पण आवाज वगैरे तुम्ही म्हटलं, आता गाणी वगैरे लावून समजा शेतात वगैरे काम करत असाल तर त्यांनी बिबट्या पळून जातो, हे म्हणजे गॅरंटेड आहे? हे बघा, शासनाचं काम आहे की जेवढे संख्या बिबट्याची कमी करू शकतात त्यांच्या पातळीवर सेंट्रल गव्हर्नमेंट नसबंदी असू किंवा जे इतर ठिकाणी बिबटे पकडले जातात ते परत काय अशी चर्चा आहे की जुन्नरमध्ये आणून सोडले जातात. यामुळे प्रमाण वाढतं आणि मोस्टली सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे त्यांचे हे वाढायची म्हणजे पैदाशीचा भाग असतो. त्याच्यामुळे त्याची संख्या ऑटोमॅटिक वाढलेली असते किंवा ऊस काढताना बिबट्यांची पिल्लं सापडतात वावरामध्ये. तर त्याच्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी शासनाने पण काहीतरी ठोस पाऊल उचलणं गरजेचं आहे. पण नागरिकांनी देखील काळजी आपापल्या परीने काळजी घेतली पाहिजे. वन विभागाने पण त्याच्या संदर्भात गावोगावी जाऊन अवेअरनेस करणं गरजेचं आहे. शेवटी आता काय आहे, आपणच बिबट्याच्या क्षेत्रामध्ये गेलेलो आहे. जिथं कन्स्ट्रक्शन नको तिथं आपण केलेलं आहे, बऱ्याच ठिकाणी केले. त्याच्यामुळे आपण जर करतोय तर आपण तेवढी काळजी पण घेतली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या चर्चा केल्याबद्दल. धन्यवाद.